काय नाव बेटा तुझं? प्रियांका गणेश मुसमाडे. मुसमाडे. आणि गाव कोणतं तुमचं? देवळाली प्रवारा. देवळाली प्रवारा. काय जन्मतारीख तुझी? माझी जन्मतारीख 16/4/2000 आहे. बरं. आणि शिक्षण? माझं शिक्षण फॅशन डिझायनिंग मध्ये डिप्लोमा झाला आहे आणि डिग्री झाली आहे फॅशन डिझायनिंग मध्येच पुण्याला डिग्री झाली. हो, पुण्याला डिग्री. बरं बरं. आता सध्या काय करते? आता सध्या मी पुण्याला जॉब सर्चिंग करते सर. बरं. मुलाच्या बाबतीत काय अपेक्षा, कसा मुलगा पाहिजे? मुलाच्या बाबतीत अशा अपेक्षा आहे की मुलगा चांगला शिकलेला असावा, इंजिनियर वगैरे अशा कुठल्याही फील्डचं चालेल मला, पण पुण्यामध्ये स्थायिक असावा. पुण्यामध्ये स्थायिक होण्याची त्याची तयारी असावी आणि पुण्यात घर असलं तर चांगलंच, नसलं तर घेण्याची तयारी तरी असावी. बाकी काय? आणि गावाकडं वगैरे कुठंतरी स्वतःचं घर वगैरे पाहिजे त्याचं. जमीन जमला काही? जमीन बंगला अशी काही अपेक्षा फारशी माझी नाही. ताई, काय अपेक्षा तुम्हाला, कसं जावई पाहिजे? मुलगा हा निर्व्यसनी असावा, हा मुलीला सांभाळून घेणारा असायला पाहिजे. हा हा. जास्त काही अपेक्षा नाही आमची. धन दौलत असे, जमीन नाही. जमला, गाडी काही बंगला, तशी काहीच अपेक्षा काही? नाही, फक्त मुलीला समजून घेणारा कर्तृत्ववान असावा. बस. बाकी काही अपेक्षा नाही. निर्व्यसनी असावं. निर्व्यसनी असावा. तुमची काय अपेक्षा, कसे पाहिजे जावई मेवणे तुम्हाला? मुलगा चांगला मनमिळावू असायला पाहिजे, चांगला बोलणारा वगैरे, वागणूक वगैरे चांगली पाहिजे. हा. बाकी काय मोठी अपेक्षा नाही. छान. फार कमी अपेक्षा बेटा तुझं. आणि तुझं लग्न आपल्या हातून 100% होणार. हा, काय म्हणजे 101% तुझं लग्न माझ्या हातून होणार. कारण तुला बंगला नको आहे, जमीन पण नको. भेटली तर देवानं दिली तर भेटणार, नक्की भेटणार तुला, मी सांगतो. अपेक्षा जरी नसली तर देव देतोय, भगवान देत आहे, त्याच्या परफाडीकडे देत आहे. म्हणतात ना तसं, आपली दुबळी माझी जोळी, देणाऱ्याच्या हाता धरो. तसं तुझं होणार आहे. तुला जरी अपेक्षा नाही, देव तुझं चांगलं करणार आहे. तुला चांगलं स्थळ भेटणार आहे. निर्व्यसनी चांगला मुलगा आपण देऊ. कारण कसं आहे, फार आजकाल मुलींच्या खूप अपेक्षा वाढलेल्या आहे. शेती पाहिजे, पुण्यात फ्लॅट पाहिजे, गावाकडं घर पाहिजे, सुशिक्षित फॅमिलीज पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे. आणि स्वतः जर म्हणलं तर स्वतः मी काहीच करणार नाही, अशा ज्या अपेक्षा धरतात ना, त्या मुलींना त्रास होतो. आता तुझं कसं आहे, तुला स्वतः जॉब करायची इच्छा आहे ना? इच्छा? हो, माझी इच्छा आहे. स्वतः माझं शिक्षण झालंय तर त्याचा फायदा घेण्याची माझी इच्छा आहे. हा, म्हणजे स्वतः मेहनत करण्याची हो, तुझी तयारी आहे. तयारी आहे. मग असा तुला होतकरू मेहनती मुलगा पाहिजे, हो. पुण्यात नोकरी तो माझ्या करणार, करिअर मध्ये मला सपोर्ट करेल. तुझ्या करिअर मध्ये असं सपोर्ट करणारा पाहिजे. हो. काय असतं, एक मध्यमवर्गीयाचे मुलं आई वडील मुलांना शिकवतात, एक स्वप्न घेऊन ते बाहेर पडतात. हो. आणि खूप श्रीमंताच्या घरात गेले, तो म्हणतो काहीच करू नको, घरातच बस. त्या मुली बसू शकत नाही. त्यांचे एक स्वप्न असतं, स्वतःचं अस्तित्व असावं, स्वतःच काहीतरी करिअर असावं, म्हणून त्या स्वप्नासाठी त्या मरमर करतात. हो. तर म्हणून तुझी निवड केली ना, श्रीमंतीपेक्षा मनमिळावा असावा, कर्तृत्वान असावा, दोघं म्हणून सगळं काही उभं करू शकतात. पुण्यात आज घर नसेल, दोघं जणांनी मेहनत केली तर घर होऊ शकतं. फक्त मेहनती पाहिजे, निर्व्यसनी पाहिजे. तर छोट्या अपेक्षा आहे, तुझं लग्न आपल्या हातून 100% होणार. आणि तेही चांगलं स्थळ मी देणार. कारण तुला वडील नाही, तर एक मामा या नात्यानं तुला वैयक्तिक लक्ष देऊन मी प्रयत्न करीन. ज्यांना या ताईची प्रोफाईल योग्य वाटली त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. माझा संपर्क नंबर आहे 9403 41 40 87. माझे ऑफिस सिद्धार्थ गार्डनजवळ, कार्तिक हॉटेल शेजारी, शांग्रीला कॉम्प्लेक्स, समर्थनगर येथे माझं ऑफिस आहे. आणि ताईची इच्छा फक्त पुण्यात नोकरी करणारा समजदार निर्व्यसनी पाहिजे. 2000चा ताईचा जन्म आहे. त्या वयानुसार, अनुरूपतेनुसार तिची ती एक अपेक्षा आहे. जर कोणाला यांची प्रोफाईल योग्य वाटली तर माझ्याशी संपर्क करावा.